ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्था पाटणे फाटा शाखेचं उद्घाटन। गृहतारण संस्था म्हणजे मोठं सामाजिक काम। डॉक्टर परशुराम पाटील। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्था लिमिटेड कोल्हापूर पाटणे फाटा शाखेचे उद्घाटन अर्थतज्ञ डॉक्टर परशुराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। स्वागत वसंत जोशीलकर यांनी केलं। प्रास्ताविक सीईओ ऋतुपूर्ण कांबळे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्था पाटणे फाटा शाखा विजयादशमी दसऱ्यानिमित्त सुरू करीत आहेत। सन 2020 पासून संस्थेची सुरुवात झाली। एकूण ठेवी 30 कोटी टप्पा पूर्ण केला आहे। गृहतारण संस्थेकडून विविध कर्ज योजना सुरू केली आहे। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर परशुराम पाटील म्हणाले, गृहतारण संस्था म्हणजे एक मोठे सामाजिक कार्य आहे। गोरगरीब जनतेसाठी या संस्थेकडून घरे मिळतील। ग्रामीण भागामध्ये घर बांधणे सोयीचं होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस घर बांधणी स्वप्न पूर्ण होत आहे। संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे व डॉक्टर परशुराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक व शाखा सल्लागार यांचा सत्कार करण्यात आला। गृहतारण संस्थेच्या 9व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी तानाजी गडकरी, सोपान चव्हाण, संभाजी पाटील, मोहन पाटील, शिवाजी तुपारे, विजय कांबळे, आनंदा कांबळे, जीव्ही दैठणकर, राजू जोशी, विनायक आमनगी, आप्पाराव पाटील, पांडुरंग बेनके, एम.टी. कांबळे, डी.बी. पाटील यांच्यासह सर्व शाखेचे सल्लागार, कर्मचारी, सभासद, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। शेवटी आभार पुंडलिक कांबळे यांनी मानलं। महानकर न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।